जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 136. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्यावेळी सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन शक्य तितकं प्रामाणिकपणे आमच्याकडून घडतं, ज्या वेळेला जसं श्री महाराज म्हणतात, ज्याच्याबरोबर जो संबंध आहे त्याचं कर्तव्य म्हणून उत्तम पालन, तो संबंध मला भगवंतानं दिलाय, माझ्या सद्गुरूंनी दिलाय, या भावनेनं साधक करायचा प्रयत्न करतो. त्या कर्तव्यात तूट येण्याची शक्यता जितकी कमी कमी होत जाते, तितकं जे खरं सहज कर्म आहे जीवाचं, ते सहज कर्म म्हणजे नामस्मरण, भगवंताचं स्मरण, ते व्यवस्थित होऊ लागतं म्हणतात संत. आणि ज्या वेळेला मनामध्ये कुणाही बद्दल यत्किंचितही किलमिशाशिवाय असा कर्तव्य आणि कर्म यांचा मेळ अंतरंगामध्ये बसतो साधकाच्या, त्यावेळेला चित्तलय सद्गुरूंच्या कृपेनं सहजी होतो. कारण ज्या वेळेला आम्ही सद्गुरू प्रदत्त साधन आणि सद्गुरू प्रदत्त बोध यांबद्दल सजग असतो, सावध असतो, त्यावेळेला जी अखंड वर्षाव करत असते सद्गुरूंची कृपा, ती सम्यक रीतीनं अंतरंगामध्ये त्याचं आकलन होतं आणि चित्तलय हा त्याचाच भाग आहे हे लक्षात येतं साधकाच्या. जसं आपण खूप सुंदर वर्णन काल बघितलं, राजा दशरथ जे तुलसीदासांनी वर्णन केलं की प्रभू चरण हृदयामध्ये धरून ते आराम करायला, विश्रांती ग्रहण करायला गेले. त्यांनी जो ज्याच्याशी जसा संबंध आहे आपल्या कुलरीतीनुसार त्याच्यासोबत तसा संबंध उत्तमरित्या साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला आधीपासूनच. सुना आल्यानंतर त्यांच्याबरोबर अत्यंत प्रेमानं त्यांच्या स्वागताची तयारी दशरथ महाराजांनी केली, आपण बघितलं. त्यांची काळजी जशा पापण्या डोळ्यांची काळजी घेतात तशी काळजी घ्या असं आपल्या पत्नींना सांगितलं. अशा रीतीनं प्रत्येकाबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित असल्यामुळेच राजा दशरथांचा चित्तलय हा झालेलाच आहे हे लक्षात येतं. आणि त्याच राजांची जी आज्ञा होती त्याचं पालन राण्यांनी केलं, सर्व मातांनी केलं. आणि त्याचं वर्णन आज तुलसीदास करतायत की कसं सजवलं, आपल्या लाडक्या पुत्रांना कसं झोपवलं, ह्याचं वर्णन अत्यंत गोड तुलसीदास करतायत. केवळ शुद्ध भावनेच्या ज्याचं अंतःकरण असेल त्यालाच त्यातला मातृप्रेमाचा गोडवा सहजीच जाणवेल. तुलसीदास म्हणतात, भूप बचन सुनी सहज सुहाये, जरित कनक मनी पलंगड साये, सुभग सुरभी पय फेन समाना, कोमल कलित सुपेती नाना, उपबरहन बर बरनिन जाही, स्रग सुगंध मनी मंदिर माही, रतन दीप सुठी चारु चंदोवा, कहतन बनई जान जेहि जोवा,
सेज रुचिर रची राम उठाए, प्रेम समेत पलंग पौढ़ाए। आज्ञा पुनि पुनि भाई दीन्ही, निज निज सेज शयन तिन्ह कीन्ही। हे वर्णन कोणत्याही आईला आवडेल असंच आहे. प्रत्येक आई आपल्या मुलांची, लेकरांची जशी काळजी घेते मनापासून, ज्या भावानं घेते, ज्या प्रेमानं घेते, त्याचं हे वर्णन आहे खरोखर. म्हणाले, राजांनी जेव्हा सांगितलं की मुलं थकली आहेत त्यामुळे त्यांना नेऊन झोपवा, त्यावेळेला सर्व माता त्यांनी सुवर्णाचे पलंग घातले बरं का. गाद्यांवर सुंदर कोमल आणि शुभ्र असे पलंगपोस घातले. कसे होते ते? जणू गाईच्या दुधाच्या फेसाप्रमाणे बरं का. तुलसीदासांनी उपमा दिली आहे. आणि म्हणाले, इतक्या सुंदर उशा ठेवल्या आणि रत्नजडित मंदिरं, त्यांना फुलांच्या माळा आणि सुगंधित द्रव्यांनी सजवलेलं होतं. सुंदर रत्नदीप आणि चांदवे शोभत होते. तुलसीदास म्हणतात, त्यांची शोभा सांगवत नव्हती, ज्यानं पाहिलं असेल त्यालाच ती कळेल बरं का. म्हणजे मी पाहिलं आहे म्हणून मी हे वर्णन करतोय म्हणतात तुलसीदास. लक्षात घेतलं पाहिजे. हे प्रत्यक्ष लीला अनुभवत आहेत तुलसीदास आणि म्हणून त्यांनी हे इतकं सुंदर वर्णन केलं आहे. पुढे म्हणतात, अशा प्रकारे सुंदर शय्या सजवल्यानंतर मातांनी बरं का रामांना उचलून मोठ्या प्रेमानं पलंगावर झोपवलं. आणि रामांनी सुद्धा आपल्या भावांना वरचेवर आज्ञा केली, तेव्हा तेही आपापल्या शय्येवर झोपले बरं का. आता त्या कोवळ्या सुकुमार अशा आपल्या लेकराला बघून सर्व माता त्यांना विचारतायत बरं का. आताच त्या मातांना आपल्या बाळाबरोबर, श्रीरामांबरोबर संवाद साधण्यासाठी, एकांतामध्ये संवाद साधण्यासाठी वेळ मिळाला ना. त्यामुळे सर्व माता रामांचं सुंदर शरीर बघून अत्यंत प्रेमानं म्हणतायत काय? देखी श्याम मृदु मंजुल गाता, कहि सप्रेम बचन सब माता। मार्ग जात भयावनी भारी, केहि विधि तात ताड़का मारी। सर्व मातांना त्या जनकपुरीमध्ये उपस्थित नसल्या तरीसुद्धा सर्व बातमी मात्र मिळत होती. ग्रंथांतरी वर्णन आहे, आमची कैकई माता तर प्रभू श्रीरामांच्या क्षणाक्षणाची बातमी ठेवत होती असं वर्णन केलं आहे की तिचे गुप्तचर, कारण कैकय्या देश तिथली ती राजकन्या, त्यामुळे मुळातच योद्धा अशी राजकन्या होती माता कैकई. त्यामुळे तिला सर्व गुप्तचर आणि विविध प्रकारची, ज्याला आपण म्हणतो की हेर पाठवून सर्व बातमी मिळवायची, यामध्ये ती पारंगत. त्यामुळे प्रभू श्रीराम कुठे कुठे, हे सर्व प्रेमानं, बरं, अत्यंत प्रेम माता कैकईचं. त्यामुळे प्रभू श्रीराम जिथे जिथे जात आहेत तिथे काय घडतंय, कसं घडतंय, माझा राम कसा आहे, ह्याचं पूर्ण बारकाव्यांनिशी तिला सर्व बातमी मिळायची. त्यामुळे पण आपल्या लेकराला विचारण्याची संधी आजवर मिळाली नव्हती. त्यामुळे सगळ्याच विचारतायत की हे लाडक्या, बरं का, जाताना वाटेमध्ये ती ताडका राक्षसी इतकी भयंकर, तिला तू कसं काय मारलंस? इतके प्रश्न आहेत मातांच्या मनामध्ये आणि इतक्या गोष्टी आहेत की त्या सर्व जणू बाहेर पडतायत पाहता. म्हणाल्या, घोर निसाचर बिकट भट, समरग नहीं नहीं काहू, मारे सहित सहाय किमी, खल मारीच सुबाहू।
मुनि प्रसाद बलि तात तुम्हारी, ईस अनेक करवरे टारी। मख रखवारी करी दुहु भाई, गुरु प्रसाद सब विद्या पाई। मुनितिय तरी लगत पग धूरी, कीरति रही भुवन भरी पूरी। कमठ पीठी पभी कूट कठोरा, नृप समाज महु शिवधनु तोरा। विश्व विजय जसु जानकी पाई, आये भवन ब्याही सब भाई। सकल अमानुष कर्म तुम्हारे, केवल कौशिक कृपा सुधारे। आजु सुफल जग जन्म हमारा, देखी तात विधु बदन तुम्हारा। जे दिन गए तुम ही बिनु देखे, ते बिरंची जनी पार ही लेखे। राम प्रतोषी मातु सब, कही बिनीत बर बैना। सुमिरी शंभु गुर विप्रपद, किए नीद बस नैना। आहा, काय लिहिले तुलसीदासांनी खरोखर. माता विचारतायत त्यांना बरं का, प्रभू श्रीरामांना विचारतायत बरं की मारीच आणि सुबाहू इतके भयंकर योद्धे, जे कुणालाही जुमानत नसायचे, अशा त्या दुष्ट राक्षसांना आणि त्यांचे जे साथीदार होते त्यांना तू कसं काय मारलंस. हे राम आणि लक्ष्मण दोघं तिथे होते, त्यामुळे म्हणतायत हे बाळांनो तुमची इडापिडा टळू दे. बरं का, म्हणतायत केवळ मुनींच्या कृपेमुळे, विश्वामित्रांच्या कृपेमुळे तुमच्यावरची संकट ईश्वरानं दूर केली. बरं का, आणि त्यामुळेच त्यांच्या कृपेमुळेच तुम्ही दोन्ही भावांनी त्यांच्या यज्ञाचं रक्षण केलं आणि गुरुकृपेनं सर्व विद्या मिळवल्या. त्यांच्याच कृपेनं, बरं, मुनींच्या कृपेनं तुझ्या चरणांच्या धुळीचा स्पर्श होताच मुनिपत्नी अहल्या तरुण गेली. आणि खरंच ही कीर्ती तुझी जगभरात पसरली आहे. बरं, माताच एकमेकींना आणि रामांना ही सर्व बातमी पुन्हा देत आहेत जणू. म्हणाले ह्याबरोबरच केवढं ते कठोर शिवधनुष्य, कासवाची पाठ, वज्र आणि पर्वत यांच्यापेक्षा कठोर, कमठ पीठी पबी कूट कठोरा, असं ते शिवधनुष्य सर्व राजांच्या समोर तू मोडून टाकलंस. आणि अशी ही विश्वविजयी कीर्ती मिळवलीस आणि जानकीला मिळवलंस. सर्व भावांचा सुद्धा विवाह करून त्यांना घरी घेऊन आलास. सर्व तुझी ही कृत्य अलौकिक आहेत आणि केवल कौशिक कृपा सुधारे. सर्व मातांना पूर्ण विश्वास आहे की आमच्या बाळांचं रक्षण विश्वामित्रांनीच केलं आहे. त्यामुळे म्हणाल्या की हे सर्व कार्य केवळ विश्वामित्रांच्या कृपेनं पूर्ण झालं. आणि म्हणून सर्व बालकांना, सर्व चारही पुत्रांना उद्देशून माता म्हणतायत की आज आम्ही या जगामध्ये जन्म घेतल्याचं सार्थक झालं. खरोखर तुमचं हे गोड मुख चौघांचं बघून आम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटतंय. आणि ब्रह्मदेवांनी तुम्हाला न पाहता जे दिवस आमच्या आयुष्यात गेले ते गृहीतच धरू नयेत. ते आमच्या आयुष्यातले दिवसच नाहीत. ज्या दिवशी आम्ही तुमचं हे सुंदर मुख बघतो तेच खरे सार्थक दिवस, असं सर्व माता म्हणत त्या चारही पुत्रांचं कोड कौतुक करतायत. आणि मग प्रभू श्रीरामांनाही श्रीरामांनी अतिशय नम्रपणे गोड वाणीनं सर्व मातांना सुख दिलं, आनंद दिला. आणि मग सुमिरी संभुगुर विप्रपद किये नीत बसनयना,
रामप्रभूंनी शिवभगवान, गुरु आणि विप्रवर यांचं स्मरण केलं आणि ते झोपले. आणि मग त्याचंही वर्णन तुलसीदास करतायत की कसं प्रभू झोपले आणि त्यानंतर मातांची प्रतिक्रिया काय. तर नीदऊ बदन सोह सुठिलोना मनहु साझ सरसी रुह सोना घर घर करही जागरण नारी देही परस पर मंगलगारी पुरी बिराजती राजती रजनी रानी कहि बिलो कहु सजनी सुंदर बधून सासुले सोई फनिकन जनु सिरमणी उरगोई. प्रभूंचा चेहरा झोपेमध्ये सुद्धा इतका सुंदर आणि शोभिवंत दिसत होता की जणू संध्याकाळच्या वेळेला उमललेलं लाल कमळ शोभून दिसावं. आणि अशा रीतीनं सर्वच स्त्रिया आपापल्या घरी गेल्या, पण त्या चारही कुमारांना आणि त्यांच्या वधूंना बघून कुणी झोपू शकलं नाही. जागत होत्या आणि परस्परांमध्ये अतिशय मंगल अशी थट्टा मस्करी करत होत्या बरं का. आणि सर्व माता मात्र म्हणत होत्या की हे सर्वांनो बघा, आजची रात्र किती शोभिवंत आहे. या रात्रीमुळे अयोध्यापुरी विशेष शोभून दिसते. पहा बरं, जिथं भगवंत आहे तिथे रात्रसुद्धा शोभून दिसते नाही का. आणि त्यामुळे असं म्हणत म्हणतच सर्व सासवा आपल्या गोड सुनांना सोबत घेऊन झोपल्या. जणू तुलसीदास उपमा देत आहेत, फणिकन्ह जणू सिर मनी उरगोई. जणू सर्पांनी आपल्या फणांवरचे जे मणी असतात ते आपल्या हृदयात लपवावेत, इतक्या प्रेमळपणानं, इतक्या नाजूकपणानं, इतक्या काळजीनं त्या सर्व सासवा आपल्या सुनांना सोबत घेऊन झोपल्या. आणि मग जेव्हा पहाट झाली, प्रात पुनीत काल प्रभु जागे अरुण चूड बर बोलन लागे बंदी माग धनी गुणगन गाये पुरजन द्वार जोहारन लागे बंदी विप्रसुर गुरपितु माता पाई असी समुदित सब भ्राता जननीध सादर बदन निहारे भूपति संग द्वार पगुधारे कीन्ही सोच सब सहज सुचि सरित पुनीत नहाई प्रात क्रिया करितात पही आए चारियो भाई कीन्ही शौच सब सहज सुची. तर पहाट झाली. प्रातःकाळी ब्राह्म मुहूर्तावर, पवित्र अशा मुहूर्तावर प्रभू श्रीराम जागे झाले. कोंबडे आरवू लागले. जे स्तुतिपाठक भाट होते ते गुणगान गाऊ लागले. आणि नगरातले लोक जोहार करण्यासाठी राजद्वारी आले. विप्रवर, देव, गुरु, पिता, माता यांना वंदन करून आणि आशीर्वाद घेऊन सर्व भाऊ अत्यंत प्रसन्न झाले. मातांनी अत्यंत प्रेमानं, आदरानं त्यांची मुख न्याहाळली बरं का. आणि नंतर ते राजा दशरथांबरोबर द्वारावर आले. त्यानंतर म्हटलंय की जे स्वभावतःच पवित्र आहेत असे हे चारही बंधू, त्यांनी प्रातर्विधीनंतर पवित्र अशा शरयू नदीमध्ये स्नान केलंय. आणि स्नान संध्यादी वंदनादी कर्म झाल्यानंतर ते वडिलांजवळ आले. आणि मग भूप बिलो किलिये
लाई, बैठे हर्षि रजाय सुपाई। देखी राम सभा जुडानी, लोचन लाभ अवधि अनुमानी। पुनि वसिष्ठ मुनि कौशिक आए, सुभग आसनधि मुनि बैठाए। सुतन समेत पूजी पद लागे, निरखी राम दो गुर अनुरागे। कहहि वसिष्ठ धर्म इतिहासा, सुनहि महिषु सहित निवासा। मुनि मन अगम गाधि सुत करनी, मुदित वसिष्ठ विपुल विधि परनी। बोले बाम देव सब साची, कीरति कलित लोकति हुमाची। सुनि आनंद भयउ सब काहू, राम लखन उर अधिक उचाहू। मंगल मोद उछाहनित, जाहि दिवस एहि भांति। उमगी अवध आनंद भरी, अधिक अधिक अधिकाती। आहा. म्हणतायत तुलसीदास की जेव्हा राजा दशरथांनी आपल्या 4ही लेकरांना बघितलं तेव्हा त्यांना हृदयाशी धरलं आणि मग पित्याची आज्ञा घेऊन हे 4 सिंहासनावर बसले, आसनांवर बसले. महाराज सिंहासनावर बसले होते आणि सर्व सभा जी उपस्थित होती, राजसभा, त्याला काय वाटलं की त्या सर्व सभेला काय वाटलं तर प्रभू श्रीरामांचं दर्शन करणं म्हणजे नेत्रांना जो लाभ मिळतो त्याची परिसीमा आहे असं त्यांना वाटलं. आणि असं ते दर्शन करून सर्व सभा त्रिविध तापांपासून जणू मुक्त झाली म्हणतात तुलसीदास. खरोखर नाही का. त्यानंतर मुनी वसिष्ठ आले, तिथे विश्वामित्र आले. राजा दशरथांनी सुंदर आसनांवर त्यांना विराजमान केलं आणि आपल्या पुत्रांसमवेत वसिष्ठांची पूजा केली आहे. तिथे चरणी मस्तक ठेवलं आणि दोन्ही गुरु वसिष्ठ आणि विश्वामित्र, निरखी राम दो गुर अनुरागे. आहा, काय गोड खरंच. श्रीरामांना बघून दोन्ही गुरु प्रेममुग्ध झाले. हा गुरु शिष्याचा संबंध जो आहे ना त्याला तोडच नाही. म्हणजे हे बोलण्याची गोष्टच नाही खरं, पण गुरु शिष्य संबंध हा एकमेव असा अनादी संबंध आहे खऱ्या अर्थानं, लौकिकदृष्ट्या सुद्धा, की त्याला कोणतीही उपमा तर लागूच शकत नाही. पण त्या प्रेमाला त्याच्या पलीकडे काही शुद्धी असू शकत नाही. असं ते प्रेम आहे, असा तो संबंध आहे. किंबहुना इतर सर्व संबंध जातील पण तो गुरुशिष्य संबंध राहील म्हणतात संत, सर्व ग्रंथसुद्धा. त्यामुळे हा असा गोड गुरु शिष्य संबंध. पण इथे आहेत प्रत्यक्ष प्रभू, त्यामुळे जरी ते गुरु असले तरीसुद्धा श्रीरामांना बघून गुरुचं प्रेममुग्ध होत आहेत. आणि हा खरा गोडवा आहे खरोखर. गंमत अशी सहज आठवलं या गुरुशिष्य संबंधावरून. अयोध्येमध्ये एक असे संत होऊन गेले जे अगदी नुकतेच, की जे गुरुभावानं प्रभू श्रीरामांना प्रेम करायचे बरं का. म्हणजे वसिष्ठ भावानं, की स्वतः वसिष्ठ आहेत आणि प्रभू श्रीराम त्यांचे शिष्य आहेत असं. आणि त्यानुसार त्यांची अशी पद्धत होती किंवा अशी रीत होती. अगदी स्वाभाविकपणे त्यांना ते अंतरातच स्फुरलं असणार, प्रत्यक्ष दिसलं असणार, त्यामुळंच ते तसं करत होते, की अगोदर स्वतःच्या गळ्यामध्ये हार घालायचे ते गुरु
ते जे म्हणजे ते जे सिद्ध पुरुष होते ते सत्पुरुष. आणि मग रामाच्या दर्शनाला यायचे तेव्हा आपल्या गळ्यातला हार काढून रामाच्या गळ्यात घालायचे. गुरूंचा हार शिष्यानं घालणं हा खूप शिष्यासाठी मोठेपण आहे नाही का, खूप पावित्र्य आहे त्यामध्ये, त्यामुळे तसं करायचे. पण तिथले जे काही पुजारी होते त्यांना ते खटकायचं की कसं कळणार हो, त्या कुणाच्याही भक्ताच्या अंतरीचा भाव कळणंच अशक्य, आणि त्यातल्या त्यात अशा सिद्ध पुरुषांच्या अंतरीचा भाव कळणं जवळजवळ अशक्य. त्यामुळे कळायचं नाही की काय हा वेडा माणूस आहे असं म्हणायचे ते, की स्वतःच्या गळ्यातला हार कधी प्रभूंना घालतात का, रामांना घालतात का, रामांच्या मूर्तीला. त्यांच्या दृष्टीनं ती मूर्तीच होती, त्यामुळे त्यांना ते आवडायचं नाही. आणि ते म्हणायचे की जसं म्हटलं जातं की कुणीही न वापरलेल्या अशा वस्तूच भगवंताला अर्पण कराव्या, अशी एक पद्धत आहे नाही का. आणि मुख्यतः काही कट्टर जे सेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये खूप पाळलं जातं की थोडंसुद्धा कुणी काही वापरलेलं प्रभूंना अर्पण करायचं नाही. आणि हे तर स्वतःच्या गळ्यातला हार त्या रामांना घालायचे ना वसिष्ठ भावानं. तर त्यांना ते आवडायचं नाही. आणि मग एकदा सांगितलं त्यांनी की असं करत जाऊ नका, आम्हाला हे पसंत नाही. तेव्हा रामांनी म्हणजे आणि तो मग त्यांना ते पण हो म्हणाले की ठीक आहे मी नाही करणार. आणि झाली गंमत अशी की दुसऱ्या दिवसापासून त्यांनी बंद केलं तसं करणं. आणि काही केल्या त्या पुजाऱ्यांनी घातलेला हार रामांच्या गळ्यात ठरेच ना, गळून पडायला लागला. का होतंय असं? 2दा घातला, 3दा घातला, 4दा घातला, तरी जेव्हा असं व्हायला लागलं तेव्हा एका वृद्धांनी तिथल्या सांगितलं की तुम्ही काल त्यांना स्वतःच्या गळ्यातला हार घालू नका म्हणालात, ते गुरुभावानं प्रभूंना भजतात, तेव्हा त्यांच्यासाठी प्रभू श्रीराम त्यांचे शिष्य आहेत, आणि तुम्ही त्यांना तो गळ्यातला हार काढायला सांगितलात, त्याच्यामुळे आज प्रभू तुमचा हार स्वीकारत नाही आहेत. आणि मग त्यांना पुन्हा आदरानं बोलावलं गेलं. आणि मग पुन्हा त्यांच्या गळ्यातला हार जेव्हा प्रभूंनी घेतला तेव्हा त्यांनी तो स्वीकारला आणि मग बाकीचे हार स्वीकारले. असा असतो गुरुभाव. पहा, एखाद्या आजच्या कलियुगातली घटना आहे ही, आणि तेव्हा ते त्रेतायुगातलं गुरुवंदन आहे. त्यामुळे म्हटलंय निरखी राम दो गुर अनुरागे. काय प्रेम असेल आहा. म्हणून पुढे वसिष्ठ मुनी काय करतायत तर कहही वसिष्ठो धर्म इतिहासा सुनहि मही सुसहितर निवासा मुनिमन अगम गाधी सुत करणी मुदित वसिष्ठ विपुल विधी परणी. हे वाचलं नाही का आपण बरोबर. तर वसिष्ठ मुनी पूर्ण धर्माचा इतिहास सांगत होते आणि आपल्या सर्व राण्यांसह राजा दशरथ ते ऐकत होते. आणि पुढे म्हणतायत वसिष्ठांनी विश्वामित्रांचं कर्तृत्व सांगितलं, जे कसं आहे मुनिमन अगम. बरं का, काय खरंच आपल्याकडे ना खरोखर हे खरं ह्याचा उच्चार देखील करावासा वाटत नाही, पण मुद्दाम नमूद केल्याशिवाय राहवतही नाही. असं आहे की मुनी विश्वामित्रांबद्दल इतक्या चुकीच्या कल्पना आणि विचार प्रसारित आहेत काही ठिकाणी, केवळ एका आयुष्यातल्या घटनेनं. एक घटना त्यांना आम्ही त्याचं स्मरण करतो आणि जे करायला पाहिजे त्याचं करत नाही. याच्या उलट आमच्या आयुष्यातल्या अनेक घटना अशा असतात की ज्याचं स्मरण करू नये, त्याचं आम्ही करतही नाही, आणि एखादी चांगली गोष्ट असते त्याचं स्मरण करत राहतो. त्यामुळे मुनी म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. मुनी मन अगम गाधी सुत करणी. कसं आहे विश्वामित्रांचं चरित्र आणि कर्तृत्व, जे मुनींच्या मनालाही अगम्य आहे. मुनीवर, ऋषीवर कोणतीही गोष्ट कशासाठी करतात ह्याचं कारण समजून न घेता, ते कळतही नाही. आमची बुद्धी इतकी माईक आणि इतकी कलुषित असते की ऋषीमुनींची जी कर्मकृत्य असतात ती कशासाठी असतात, त्यामागं कारण काय असतं. एक दुष्कृती
कसं सबंध तप त्या कमी करण्याची पात्रता राखते हे आम्हाला कळण्यासाठी, मुख्यतः आजच्या कलियुगामध्ये ज्या दिवसामध्ये अशा अनंत कृती आमच्याकडून घडत असतात त्या आमच्यासारख्यांना बोध व्हावा यासाठी त्या विश्वामित्रांच्या चरित्रामध्ये ती एक घटना घातलेली आहे. आणि सर्व लोक त्या घटनेचं स्मरण करून विश्वामित्रांचं स्मरण करतात. किती म्हणजे कलुषितपणाचा कळच नाही का. म्हणून इथे वसिष्ठ मुद्दामून सबंध सभेमध्ये विश्वामित्रांच्या कर्तृत्वाचं वर्णन करतायत. मुनी मन अगम गाधी सुत करणी, मुदित बसिष्ठ विपुल विधी बरणी. ज्या ऋषी विश्वामित्रांच्या गायत्री मंत्रानं सबंध विश्वाला पवित्र केलं करतंय असे मुनी विश्वामित्र, त्यांच्या कृतीचा अर्थ आमच्यासारख्या आम्ही काय लावणार. त्यामुळे मुनी मन अगम, मुनींच्या मनाला जे अगम्य आहेत असे विश्वामित्र. त्यामुळे पुढे वामदेव सुद्धा म्हणालेत की खरोखर हे सर्व सत्य आहे. विश्वामित्रांची उज्ज्वल कीर्ती त्रैलोक्यात पसरली आहे. आणि हे ऐकून सर्वजणांना खूप आनंद वाटला. आणि राम लखन उर अधिक उत्साह, ह्याचं सर्वात अधिक आनंद कोणाला झाला तर राम लक्ष्मणांना, ज्यांना त्यांचा त्या मानवी रूपामध्ये सुद्धा अधिकाधिक सहवास मिळालेला होता. त्यामुळे त्यांना माहीत होतं काय आहेत विश्वामित्र, त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांना अधिक आनंद झाला. अशा रीतीनं नित्यमंगल आनंद यांनी संपन्न असे समारंभ सुरू होते. अनेक आनंदात दिवस सर्व जात होते. सबंध अयोध्या आनंदानं परिपूर्ण होऊन ओसंडतीये. आणि म्हटलंय कसा आहे हा आनंद तर अधिक 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 आती, दिवसेंदिवस वाढत जाणार. आमचे नारद महर्षी म्हणाले ना भक्तिसूत्रात, भगवंताचा आनंद कसा असतो नित्यवर्धमान, तसा तो वर्धिष्णू असणारा हा आनंद अयोध्येमध्ये आहे. आणि अशा रीतीनं हे वर्णन करताना पुढे तुलसीदास म्हणतात, सुदिन सोधिकल कंकन छोरे, मंगल मोद विनोदन थोरे, नितनव सुखुसुर देखि सिहाही, अवध जन्म जाचहि विधि पाही, विश्वामित्र चलन नित चहि, राम सप्रेम विनय बस रहि, दिन दिन सयगुण भूपति भाऊ, देखि सराह महामुनि राऊ, मागत विदाराऊ अनुरागे, सुतध समेत ठाढ़ भे आगे, नाथ सकल संपदा तुम्हारी, मैं सेवकु समेत सुत नारी, करबस दालरी कन्ह पर छोहु, दर्शनु देत रहब मुनि मोहु, अस कही राव सहित सुतरानी, परे उचरण मुख आवन बानी, दीन्हि असीस विप्र बहु भांति, चले न प्रीति रीति कही जाती, रामु सप्रेम संग सब भाई, आयसु पाई फिरे पहुँचाई, राम रूप भूपति भगति, ब्याहु उछाहु अनंदु, जात सराहत मन ही मन, मुदित गाधी कुल चंदू. काय विश्वामित्रांचं वर्णन केलंय. वा. म्हणाले ह्या विविध शुभ मुहूर्त जे होते त्यावरच लग्नाची कंकणं सोडली गेली बरं का. विविध प्रकारचा विनोद, मांगल्य, आनंद यानं सर्व परिसर भरून गेला होता.
असं नित्य नवीन सुख बघून जणू देवांनाही हेवा वाटावा आणि अयोध्येमध्ये जन्म मिळावा म्हणून सर्व देव ब्रह्मदेवांची विनवणी करत होते म्हणतात तुलसीदास. आणि विश्वामित्र ऋषी रोजच आपल्या आश्रमाला परतू इच्छित होते, पण त्यांचं इतकं प्रेम होतं प्रभू श्रीरामांवर, त्यामुळे आणि नम्रपणे विनयामुळे राहत होते. विनयामुळे म्हणजे इकडूनही कोणी त्यांना जाऊ देत नव्हतं. आणि राजा दशरथांचा प्रेमभाव त्यांच्यापटी सतत वाढत चाललाय हे बघून विश्वामित्र, महामुनिराज विश्वामित्र म्हटले, ते सुद्धा त्यांची खूप वाहवा करायचे, राजा दशरथांची सुद्धा, बरं का. आणि शेवटी जेव्हा विश्वामित्रांनी निरोप मागितला तेव्हा राजा खरोखर इतके त्यांच्या प्रेमामध्ये बुडून गेले आणि आपल्या पुत्रांसमवेत त्यांच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, हे स्वामी, हे नाथ, ही सर्व संपत्ती तुमची आहे. मी स्त्री आणि पुत्रांसमवेत तुमचा सेवक आहे. त्यामुळे हे मुनीश्वर, मुलांवर माझ्या नेहमी प्रेम ठेवा आणि मलाही सतत वरचेवर दर्शनाचा लाभ देत राहा. असं म्हणून असं कही राव सहित सुतरानी, परेव चरण मुख आवन बानी. काय प्रेम आहे दशरथांचं विश्वामित्रांवर, की आपले पुत्र आणि राण्या यांच्यासह त्यांच्या चरणी लोटांगण घातलं राजा दशरथांनी आणि भाव व्याकुळ झाले, तोंडून शब्द फुटेना. विश्वामित्रांनी सुद्धा अनेक आशीर्वाद दिले त्या सर्वांना आणि निघाले. म्हणतायत तुलसीदास, ह्या प्रेमाची रीत सांगताच येत नाही. खरोखर जो अनुभवेल त्यालाच कळेल, त्याशिवाय शक्यच नाही. आणि त्यामुळे पुढे म्हणतायत, श्रीरामसुद्धा सर्व भावांसमवेत अत्यंत प्रेमानं मुनींना पोहोचवून आणि त्यांची आज्ञा घेऊन परत आले. आणि कसे निघाले होते विश्वामित्र त्याचं वर्णन करतायत की गाधी कुलचंदू, गाधी कुलातला चंद्रमा असे विश्वामित्र अत्यंत आनंदानं प्रभू श्रीरामांचं रूप लावण्य, राजा दशरथांची भक्ती, चारही भावांचा विवाह प्रसंग आणि सर्वांचा भरून उरलेला आनंद, उत्साह याची मनातल्या मनात वाहवा करतायत, प्रशंसा करतायत आणि अशा रीतीनं निघालेत. आणि म्हणतायत, पहा बरं, इकडे सुद्धा राजमहालामध्ये पुन्हा एकदा रघुकुलाचे गुरु, ज्ञानी असे गुरु वसिष्ठ आणि वामदेव पुन्हा एकदा विश्वामित्रांची कथा वर्णन करून सांगतात. पहा बरं, संत कथा, संत चरित्र ह्याचं महत्त्व कळतं इथून, नाही का. नुकतंच सांगितलं होतं ना, सर्व वर्णन त्यांचं केलं होतं, त्यांची थोरवी सांगितली होती. पण राजा दशरथांना आणि रामलक्ष्मणांना सर्वांनाच तिथल्या इतकं प्रेम वाटतंय विश्वामित्रांबद्दल की परत ऐकावंसं वाटतंय. याला गुरु म्हणतात. पहा, गुरूंबद्दल केवळ गुरु जे सांगतात तेच आवडतं असं नसतं. गुरूंबद्दल जे कोणी सांगतात तेही प्रिय होतात, किंबहुना ते ऐकायला जास्त आवडतं की माझ्या गुरूंची महती सांगतायत ना, ह्यामध्ये जो आनंद असतो त्याला तोड नाही. आणि म्हणून इथे सांगतायत की वसिष्ठ पुन्हा एकदा विश्वामित्रांबद्दल वर्णन करतायत आणि सर्वजण पुन्हा एकदा ते सुयश ऐकून अशा गुरूंची कृपा आमच्यावर झाली असं म्हणून राजा दशरथांना मनोमन आपल्या पुण्याईचा प्रभाव जाणवतोय. काय पहा, काय सुंदर, फार सुंदर वर्णन केलंय तुलसीदासांनी. आणि मग यानंतर बहुरे लोगर जाय सुभयवू, सुतध समेत नृपति गृह गयवू, जहतः राम ब्याहु सबु गावा, सुजसु पुनीत लोकतिहु छावा, आए ब्याही राम जब घर जब ते, बसई आनंद अवध सब तब ते, प्रभु बिबाह जस भयभु उच्छाहु, सकही न बरनी गिरा अहि नाहु,
कबिकुल जीवनु पावन जानी, राम सिय जसु मंगल खानी। तेहि ते मैं कछु कहा बखानी, करन पुनीत हेतु निज बानी। निज गिरा पावनी करन कारण, राम जसु तुलसी कह्यो रघुबीर चरित अपार बारिधि। पारु कवि कौने लयो उपबीत ब्याह उछाह मंगल, सुनिज सादर गावही वैदेही राम प्रसाद ते जन सर्वदा सुख पावही। सिय रघुबीर बिबाहु जे, सब प्रेम गावही सुनही। तिन्ह कहूँ सदा उछाहु, मंगलायतन राम जसु। अशा रीतीनं विवाह करून प्रभू घरी आल्यापासून इतका प्रकारचा आनंद अयोध्येमध्ये जणू येऊन वसतोय. विवाहामध्ये जसा आनंद आणि उत्साह उसळला होता म्हणतायत, ज्याचं वर्णन सरस्वती आणि सर्पराज शेषसुद्धा करू शकणार नाहीत, असाच आनंद अयोध्येमध्ये सुद्धा आहे. सर्वजण घरी परतलेत, राजा दशरथ पुत्रांसह राजमहालात परतलेत, पण तरीसुद्धा अनेक दिवस जिकडं तिकडं सर्वत्र रामचंद्रांच्या विवाहाची गाथा गायली जातीये. पवित्र त्यांची सुकीर्ती त्रैलोक्यामध्ये गायली जातीये. अशी ही कीर्ती तुलसीदास म्हणतात, प्रभू श्रीरामांची कीर्ती ही कविकुलाचं जीवन पवित्र करणारी आहे आणि अशी ती पवित्र करणारी आहे आणि मांगल्याची खाण आहे असं समजून मी माझी वाणी पवित्र करण्यासाठी त्याचं थोडंसं वर्णन केलं आहे म्हणतात. बरं कसं असतं पहा, काय मन आहे म्हणजे संत मन नसतं त्यांचं, ते उन्मन झालेलं असतं, म्हणूनच त्याचं असा तो लय प्रभूचरणी झालेला असतो की स्वतःचा मोठेपणा त्यामध्ये कुठे त्याचा अंशही नसतो. म्हणजे जे आत असतं ते भरलं की अशा रीतीनं बाहेर ओसंडतं ग्रंथरूपानं. तसं म्हणतात की स्वतःची वाणी पवित्र करण्यासाठी तुलसीनं म्हणजे तुलसीदासांनी ही श्रीरामांची कीर्ती वर्णन केली आहे. म्हणतात बघितलं तर त्यांचं जे चरित्र आहे रघुनाथांचं, तो अपार समुद्र आहे, कोण कवी तो पार करू शकेल. पण जे लोक हे प्रभू श्रीरामांची मुंज आणि विवाह यासारख्या मंगलमय उत्सवांचं वर्णन आदरानं ऐकतील आणि गात राहतील, ते श्री सीतारामांच्या कृपेनं सदा सुख प्राप्त करतील. वैदेही राम प्रसादते जन सर्वदा सुख पावही. आणि पुढे पुन्हा तेच सांगतात की अशा रीतीनं हा श्री सीता आणि रामचंद्र यांच्यातला जो विवाह प्रसंग आहे, ते जे लोक प्रेमानं गातील ऐकतील त्यांच्याकरता सदा उत्साह आनंदच आहे. कारण काय तर प्रभू श्रीरामांची कीर्ती हे मंगलायतन मांगल्याचं धाम आहे. आणि अशा रीतीनं आज सद्गुरु कृपेनं हा बालकांड हे समाप्त होतं इथे. इथे श्रीमद् रामचरित मानसे सकल कली कलुष विध्वंसने प्रथम सोपान समाप्त, श्री बालकांड समाप्त. अशा रीतीनं कलियुगातल्या संपूर्ण पापांचा नाश करणाऱ्या ह्या श्रीरामचरितमानसाचा हा प्रथम सोपान इथे समाप्त होतोय. आता पुढच्या भागापासून द्वितीय सोपान अयोध्याकांडाला सुरुवात होती आहे. त्या कांडामध्ये सुद्धा प्रभूंची भक्ती प्रीती, त्यांच्या चरणी तृप्ती ही आम्हाला सद्गुरु कृपेनं लाभत राहो, हीच त्यांच्या चरणी विनंती करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.